हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली। 24 तारखेपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन। सकाळी 10:30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 पर्यंतच्या वेळेमध्ये रास्ता रोको। मंत्री, आमदार आणि नेत्यांचा आता मराठ्यांशी काहीही संबंध नाही। निवडणुकीतही आमच्या दारात येऊ नये। जरांगे आक्रमक। प्रचारावेळी आल्यास गाड्या ताब्यात घेण्याच्या आंदोलकांना सूचना। आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। सरसकट आरक्षण द्यायला अडचण काय? मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल। सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक। घाई गडबडीत कोणता निर्णय घेता येत नाही। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी। मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना आवाहन। मनोज जरांगे पाटील खोटारडा माणूस, लोकांची फसवणूक करतो। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका। अजय महाराज बारसकर यांचे गंभीर आरोप। सर्वेनुसार राज्यातील 50% जागा महाविकास आघाडी जिंकणार, शरद पवार यांचं वक्तव्य। महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका। सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा। भाजप मुंबई निवडणूक समितीच्या बैठकीत जेपी नड्डांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। महाराष्ट्रामधून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसच्या हंडोरे यांचा समावेश। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर। खासदार हिना गावितांना उमेदवारी देण्यास शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध। मात्र भाजप मलाच उमेदवारी देईल, हिना गावित ठाम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।